मित्रांनो हे बघा जय श्रीरामची काटे बुंदा बघा किती मोठा आहे याचा. चला तर अपघात झाला. अपघात पकडला खाली. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद सांगले स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझा आज मोठा ब्लॉग येतोय, म्हणजे रोज एकदम छोटे ब्लॉग यायचे आणि आज मोठा येतोय. आणि आज आम्हाला बोलायला चालत आहे आणि जत्रेला खास रावे गावामध्ये रावे देवीची पालखी आहे. आणि हा बघा युनो आहे इकडे. युनोनी फुल रिक्षा काढलेली आहे फुल डिंचाकमध्ये. आणि आम्ही चाललोय आईच्या इथे रावे गावामध्ये. रावे आईची जत्रा आहे तिकडे. खूप मोठा सण होतो म्हणजे, आणि काट्यांचा पण विषय होतो. तर आता आम्ही चाललोय दोघं जणच आहोत. आणि आम्हाला दिले सामान आहे बघा, हे एवढा घेऊन जायचं आहे. ह्या भाकरी आहेत, युनोची बुटं आणि हे छोटं मोठं सामान आहे. तोच घेऊन जायचं ताईच्या घरी. आता आम्ही निघालोय. आता वाजले 9:35. आता बघू किती वाजता पोहोचू. लोकेशन पण आता माहिती आहे ताईचा घर, आता माहिती आहे तिकडेचा. तुम्हाला पण दाखवतो, तुम्हाला पण आवडेल आजचा ब्लॉग. तर मला पण जरा एक्साइटमेंट वाढलेली आहे. तर मी पण काल एक तिच्या गावाचा ब्लॉग बघा होता मागच्या वर्षीचा. तर फुल मजा असते, फुल मस्ती असते. तोच मी ब्लॉग आज शूट करा चाललो तिकडे. तर बघूया आपण मजा घेऊया तिकडे, कसा वाटतो तो. चला या, तुम्ही पण शॉर्टमध्ये बघत राहा. तर मित्रांनो सर्व काय घेतलेलं, पण विनूनी गॉगल विसरले नाही. मी पण गॉगल विसरलेलो. तर मी पण आता गॉगल घेतला. तुम्ही पण सांगा कमेंट करून कसा वाटतोय. आणि विनो पण सांगा कसा वाटतोय. विनो घालून नको येतात चष्मा. तुम्ही पण कमेंट करा, सांगा कसा वाटतोय विनो. फुल डिंचॅकमध्ये पाचशा लुक एकदम. चला तर आता पोहोचलो आम्ही पनवेलला. आणि आता वाजले 10:20. आणि बघा भाईचारामध्ये इकडनंच घेतले आम्ही गॉगल. रस्त्यावर डायरेक्ट काम 25. चला आता लाईक बसूया आपल्या मर्सिडीजमध्ये आणि काम 25 खोलूया. रस्त्यामध्ये जाऊया. ताईचे पण कॉलेज आहेत, कुठे पोहोचतात बघून सांगायला. लगेच रस्त्यामध्ये जाऊया. मित्रांनो पूर्ण गावात एंट्री पासून ते एंड पर्यंत रांगोळ्या काढल्या आहेत बघा. गावात शिरपर्यंत रांगोळ्या आहेत. तर मित्रांनो फायनली पोहोचलो ताईच्या गावात. आई रायबा देवी तुम्हाला दाखवतोय बघा. समोरचाच गेट आहे. आणि ताईच्या घरातून बघा घ्यायला आलाय. हाय कर एक नंबर. चला तर आपण जाऊया. बघा एंट्री पॉईंट असं आहे. आणि पूर्ण गावातले ब्लू लाल रंगाचे दिसते ते बघा. सध्या इकडे फुल चालू आहे. आता गावात कोण जाणार नाही. टाणका लावून ठेवलेत. गाडी बंद. तर मित्रांनो चला जाऊया आपण आतमध्ये. गावात ब्लू रंग घातलेला आहे, लाल रंग घातलेला आहे, येलो रंग घातलेला आहे. तुम्हाला दाखवतो मी काठी पण कशी आहे त्यांची. आणि आता आम्ही वाडी असं आहे. आणि आता आम्ही जाणार घरी आणि टी शर्ट घालणार. आम्हाला पण घेतले टी शर्ट. तर तुम्हाला पण दाखवतो मी. चला तुम्हाला दाखवतो काठी. बघा इकडे काठीचं सर्व बांधकाम चालू आहे अजूनपर्यंत. चला दाखवतो मित्रांनो. हे बघा जय श्रीरामची काठी. बुंदा बघा किती मोठा आहे याचा. चला तर आपण जाऊया पुढे. लास्ट पासून तर एंड पर्यंत जाऊया. चला या. सध्या काम चालू. सध्या काठीला सजवत आहेत. पूर्ण काम चालू. हे बघा अजून सुद्धा काम चालू आहे. हा स्टार्टिंग तो एंड पर्यंत आहे. मित्रांनो पूर्ण गावामध्ये आपला रांगोळी काढलेली आहे आणि पूर्ण गाव सजवलेलं आहे. तर मित्रांनो फायनली पोहोचलो ताईच्या घरी. आणि हा ताईचा घर आणि ही सर्व गावकी ताईची इथली. सोनामाई पण इकडे आहे. सोनामाई आणि इकडे पण आहे. अर्धी गावकी इकडे आहे. स्वस्तिक तिकडे आहे. तो बघा आता आम्ही येतो जरा कपडे घालून टी शर्ट बदलतो. आणि हे बघा फुल डिंचॅकमध्ये. मित्रांनो भाऊजी बघा काय करतात. फुल तयारी. फुल मच्छी आणले. काय नाव हिचा? चिमणी. मित्रांनो जेवायची सोय होते. चला तर आपण जाऊया डायरेक्ट मंदिरात. तर विनोदचा फोटोशूट करूया. आणि मला पॉवर बँक कोणतरी गिफ्ट केल्या भाई. थँक्यू व्हेरी मच पॉवर बँक केल्याबद्दल. आणि चाललो विनोला.
इथे घेऊ मंदिरात, जरा फोटोशूट करायचं आपल्याला. चला. तर मित्रांनो मी आता आलोय रायबा देवीच्या मंदिरात जस्ट समोर आहे. आणि बघा इथं काट्याचा सध्या बेस चालू आहे. हा बेस आहे आणि इथे सर्व काट्या इकडे जमा आहेत. ती बघा खंडोबाची पण आलेली आहे. ती बघा इकडे खंडोबाची पण आलेली आहे. जय खंडोबा. आणि इथे देव माझा मल्हार आहे बघा इकडे आलेला आहे. आणि इकडे पण भाई सब टेन्शनमध्ये फोटो काढते. बघा हा फक्त बेस आहे. मित्रांनो पूर्ण तयारी चालू आहे. इनोनी जागा पकडलेली आहे पायरी. मित्रांनो जागा पकडलेली आहे आता इनोनी पण बेसचा. मित्रांनो मंदिरात तर जाता येणार ना आपल्याला, त्या गर्दी खूप आहे. तर आपण ना रायबा देवीच्या बाहेरूनच पाया पडून घेऊया. एवढी सारी गर्दी आहे तर खूप टाइम जाणार आहे घरी पण जायचं आपल्याला. मग त्यासाठी आपण आता मंदिरात जाणार नाही आहोत, फक्त बाहेरूनच दर्शन करणार आहोत. तर चला आता आपण तुम्हाला दाखवतो बाहेरून मंदिर कसं दिसतंय. कोपऱ्यात आहे ना कोपऱ्यात. तर मित्रांनो ताईकडे मग ताई दाखवणार तुम्हाला. आणि ताईने बघा फुल जेवायला तर वाढलेला आहे एकदम. इथे भाकरी आहे, तिथं मच्छी, मटन, चिकन, सलाड. इथं ताई आहे. ताईला आहे ताई हाय. तिथं काकी पण बसले. तिथं स्वप्नमाई आहे. काकीचा बर्थडे आहे मित्रांनो. काकीला हॅपी बर्थडे बोला. हॅपी बर्थडे काकी परत एकदा. हॅपी बर्थडे मित्रांनो. तुम्ही पण हॅपी बर्थडे बोला. चला चला तुम्ही आता मी पण जेवून घेतो पटापट. नाही जाऊया आपण जागा बघायला. मित्रांनो फायनली आम्ही काठीची इथे आलेलो आहोत मंदिराच्या पाठीमागं. आणि तुम्ही बघू शकता जल्लोष किती आहे. फुल गर्दी आहे, फुल जाम एकदम. पाठीमागं कुठं आहे फुल गर्दी कामागून झालोय पूर्ण. चला तर आपण मस्त की आनंद घेऊया एका कोपऱ्यामधूनच. हवेमध्ये फक्त ड्रोन दिसत आहेत. इकडे खूप सारे आहेत बघा. तिकडे पण आहेत. ते पक्षी आहेत. ड्रोन पडतात. आणि मी पण कोपऱ्यात
मित्रांनो जय श्रीमची काठी आलेली आहे अशी पद्धतीने. गर्दी वाढले मित्रांनो, गर्दी वाढले. अपघात झाला, अपघात. डायरेक्ट खाली आले तिकडनं, पत्र तुटले डायरेक्ट. पब्लिक तरी बघा मित्रांनो किती आहे इकडे. मित्र पळून गेले बघू शकतो तुम्ही. पत्र पण तोडून गेली, बांबू पण पुरा बँड झाले. देव माझा मसोबा याची काठी वरती चालली आता. देव माझा मसोबाची काठी वरती गेलेली बघा. जय खंडोबाची आता काठीवरती चालले. शेवटची काठी बाकी आहे आता जय श्रीरामालांची, त्यांची पण काठी पण बघूया. चला या, खूप क्राऊड आहे. तर मित्रांनो जय खंडोबांची काठी तुटलेली आहे, तुम्ही बघितली आता डोळ्यासमोर तुमच्या. मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा कुठली मोठी आहे, जय श्रीरामवाल्यांची का देव माझा मसोबा. बघा तुम्हाला पण दिसते कुठली मोठी आहे ती. मित्रांनो तिकडे जरा अटकले काठीला काठी काढायचा विषय चालू आहे. तुम्ही काय बोलाल, कुठलं कोण या वर्षी पण तुमचाच बात आहे. 6 वेळा जय श्रीराम, जय श्रीराम. तर मित्रांनो सतत 5 वर्ष झालेले आहेत हे लोक मारते. ही 6व्या वर्षी मारलेला आहे आपण. जय श्रीराम. तो बघा तिकडे दिसतोय बघा, तो बघा थोडा तरी जास्तच आहे. तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण जय श्रीरामची काठी ह्या वर्षी पण जिंकलेली आहे आणि सलग 4 वर्षांनी हा 5वं वर्ष पण जिंकलेला आहे. फुल मजा आली आणि मी पूर्ण भिजलेलो आहे, विनो पण पूर्ण भिजलेला आहे आणि फुल एक्सपिरियन्स घ्यायला पण मजा आली. फुल पब्लिक. अजून बघूया काय काय होणार आहे. सध्या आपण जाऊया आता सध्या घरी, मला बघूया घरी काय व्यवस्था आहे.
जय श्रीराम. फुल मजा आली. पण देवीचं दर्शन घ्यायला काय भेटलं नाही आपल्याला. आता आपण देवीचं दर्शन पण घेणार आहोत. ते बघू भेटला तर का गर्दी खूप आहे तिकडे. चला या तुम्ही पण शेवटपर्यंत बघत राहा. माझ्या बुटांमध्ये पण पाणी गेलं आहे. एवढा घाम आलाय मला. मित्रांनो माझा असा अवतार आहे, विनोचा असा अवतार आहे आणि साक्षीचा बघा अवतार कसा आहे. फुल जल्लोष. चला या साक्षी पण झाले नाचायला. तर सध्या आम्ही बघू कुठे राहतो. ती बघा स्वप्ना इकडे गेली. फक्त शोधत चालू आहे आणि गाव नवीन आहे. नवीन ब्लॉगर मित्रांनो ये सो गाईज बोल एकदा हाय गाईज काय करतो. तो मित्रांनो ताईकडे झालेली आता पुन्हा जत्रा एकदम आणि ताईला करतो आम्ही बाय 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 बाय. काका लोक राहणार आहे इकडे आता उद्या जाणार आहेत. चल शेजल साक्षी भेटेल ब्लॉग मध्ये बघायला. चल काकी ते स्वप्नमाई. तर मित्रांनो बघा फायनली आम्ही घरी पोहोचलो जमवत. आणि आज पण थांबायचं होतं पण नाही थांबलो. काहीतरी तांत्रिक अडचणामुळे. पण वाटा काय हरकत नाही. पुढच्या वर्षी पक्का थांबू का. पुढच्या वर्षी पण ह्याच याची रामाचीच काठीचा मान. रामाचाच मान आहे का ह्याच्यामध्ये 3 काठ्यांमध्ये कुठली काठी जास्त मोठी असते त्या काठीचा दरवर्षी मान असतो. तर ह्या वर्षी पण रामाची काठी जिंकलेली आहे. तर सलग 4 वर्षांनी आज 5वा वर्ष जिंकलेलीच आहे दरवर्षीप्रमाणे. तर ह्या वर्षी पण जिंकलेली आहे. तर पुढच्या वर्षी पण आपल्याला जायला भेटेल ताईच्या इथे. तर काय हरकत नाही. पण रायबा देवीचा आईचा दर्शन घ्यायला भेटला नाही आपल्याला. तेच जरा दुःख वाटलं का गर्दी पण खूप होती आणि आमच्याकडे टाइम पण खूप कमी होता. पण नेक्स्ट टाइम मी ताईकडे जाईल तर रायबा देवीचा पक्का तुम्हाला दाखवेलच दर्शन करून. तर चला काय हरकत नाही. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा थोडासा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या स्वतःची. लव्ह यू. बाय बाय.